हॅलो फ्रेंड्स, मी अपूर्वा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अपूर्वा आर्ट क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. आज सॅटर्डे असल्यामुळे आहोंना सुट्टी होती, तर म्हटलं जरा बाहेर फिरून यावं. नाशिकमध्ये फिरण्यासाठी खूप सुंदर प्लेसेस आहेत, पण कुठे जायचं तेच कळत नव्हतं. सुट्टी असल्यामुळे आजचा रेग्युलर रुटीन पण हळूहळू चालू होता आणि पाहता पाहता 5 वाजले आणि मग आम्ही निघालो गोदा पार्ककडे. हा आमचा नाशिकमधला शेवटचा वीक असणार आहे, त्यामुळे आम्ही पुढे कुठे जाणार आहोत, काय काय अपडेट्स आहेत, हे सगळं मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. निघता निघता 7 वाजलेले. देवासमोर आणि तुळशीपुढे दिवा लावून आम्ही निघालो गोदा पार्कच्या सुंदर सफारीला. इथे गोदा पार्कमध्ये आलो ना आलो एक गोष्ट लक्षात आली, खूपच गर्दी होती. कारण गोदा पार्क म्हटलं की मनात निवांतपणा, रिलॅक्स वातावरण, लेक व्ह्यू असं बरंच काही येऊन गेलेलं. पण इथे तर खूप क्राऊड होती. लक्षात आलं की आपण वीक डेजमध्ये यायला हवं होतं, म्हणजे अजून छान एक्सप्लोर करता आलं असतं. असो, तुम्ही जर गोदा पार्कला जाणार असाल सॅटर्डे संडेपेक्षा वीक डेजमध्ये जाण्याचं ट्राय करा. समोर मोठी लाईन होती एंट्री फीसाठी. आहोंनी लाईनमध्ये उभं राहून एंट्री फी भरली आणि फायनली आम्ही आत प्रवेश केला. इतक्या क्राऊडमध्ये पण सगळं खूप छान वाटत होतं. आत गेल्यावर सगळीकडे लाईट्स, लोकांची गडबड आणि सुंदर वातावरण दिसत होतं. एकीकडे म्युझिक, दुसरीकडे किड्स मस्ती करत होते आणि सगळेजण आपापले मोमेंट्स एन्जॉय करत होते. थोडं पुढे गेल्यावर समोरच सुंदर लेक व्ह्यू दिसलं. रात्रीच्या लाईट्समुळे पाण्याचा व्ह्यू अजूनच सुंदर दिसत होता. आम्ही तिथे थोडा वेळ निवांत बसलो, फक्त तो व्ह्यू बघत राहिलो. कधीकधी अशा छोट्या आउटिंग पण मन खूप फ्रेश करून जातात. मग फोटो, व्हिडिओज आणि थोडी मस्ती करत आम्ही पार्क एक्सप्लोर करत होतो. प्रत्येक कॉर्नर खूप सुंदर डेकोरेटिव्ह केलेला होता. इस्पेशली नाईट आउट लाईटिंग तर खूपच प्रिटी वाटत होती. क्राऊड जास्त असूनही गोदा पार्कची वाईब खूप पॉझिटिव्ह वाटत होती. जर तुम्हाला फॅमिलीसोबत किंवा पार्टनरसोबत पीसफुल इव्हनिंग स्पेंड करायची असेल तर प्लेस नक्की व्हिजिट करा. थोडं पुढे गेल्यावर तिथे खूप सारे फूड स्टॉल्स दिसले. इतकं फिरल्यावर थोडी भूक लागलेलीच होती. आम्ही पण थोडं स्नॅक्स एन्जॉय केलं. तिथे लहान मुलांसाठी राईड्स पण होत्या. किड्स इतके खुश होऊन खेळत होते की त्यांना बघूनच छान वाटत होतं. रात्रीचं वातावरण, थंड हवा आणि समोरचं सुंदर लाईटिंग खरंच खूप पीसफुल फिलिंग येत होती. कधीकधी अशा अचानक केलेल्या आउटिंगमुळे पण खूप सुंदर मेमरीज देऊन जातात आणि खास करून आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ तर अजूनच स्पेशल असतो. गोदा पार्कमध्ये फिरताना एक गोष्ट मात्र जाणवली, प्रत्येकजण आपापला मोमेंट एन्जॉय करत होता. कुणी फॅमिलीसोबत आलेलं, कुणी फ्रेंड्ससोबत मस्ती करत होतं, तर कुणी फक्त शांतपणे त्या वातावरणाचा आनंद घेत होतं. आम्ही पण निवांत फिरत, फोटो काढत सगळं ऑब्झर्व करत होतो. रात्रीच्या लाईट्समध्ये गोदा पार्क अजूनच सुंदर दिसत होतं. कधीकधी जास्त प्लॅनिंग न करता केलेली छोटी ट्रिप पण खूप आनंद देऊन जाते. आणि असं करत करत पूर्ण गोदा पार्क फिरून झालं. खूप क्राऊड असूनही आजची इव्हनिंग खूप छान गेली. थोडी मस्ती, थोडं एक्सप्लोरिंग, खूप सारे फोटोज आणि सुंदर मेमरीज घेऊन आम्ही आता रिटर्न निघालो. कधीकधी अशा छोट्या आउटिंग पण मन रिफ्रेश करून जातात. आणि हो, जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर गोदा पार्क एकदा तरी नक्की व्हिजिट करा. I don't know if I can find my way out. इतक्यात समोर म्युझिकल फाउंटन सुरू झाला. लाईट्स आणि म्युझिकसोबत पाण्याचे सुंदर इफेक्ट्स बघून सगळेच थांबून एन्जॉय करत होते. तो मोमेंट खरंच खूप सुंदर वाटत होता. आम्ही पण थांबून तो सुंदर व्ह्यू कॅमेरामध्ये कॅप्चर केला. नाईट आउटिंगची मजा वेगळीच असते ना. थंड हवा, सुंदर लाईट्स आणि आपल्या माणसासोबत घालवलेला वेळ, बस अजून काय पाहिजे. तिथेच 9 वाजले होते. मग आहो म्हणाले, आता घरी जाऊन कुठे स्वयंपाक बनवत बसतेस, बाहेरूनच काहीतरी खाऊन जाऊया. मी पण लगेच हो म्हटलं, कारण खूप दिवस झाले होते पावभाजी खाल्लीच नव्हती. मग आम्ही स्पेशल बटर पावभाजीची ऑर्डर केली. गरमागरम भाजी, वर भरपूर बटर आणि सॉफ्ट पाव. इतकं फिरल्यावर ती पावभाजी अजूनच टेस्टी वाटत होती. मस्त जेवण करून आम्ही दिवसाची परफेक्ट एंडिंग केली होती. तर कसा वाटला आजचा हा गोदा पार्क एक्सप्लोरिंग व्लॉग?
तुम्ही पण गोदा पार्क एक्सप्लोर केलेला आहात का? आणि एक्सप्लोर केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि अपूर्वा आर्ट क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.